नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे जमदाडे चौक प्रभाग क्रमांक 10 येथे दिनांक 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने 3 मोटरसायकली जाळून खाक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र बहोत यांच्या मालकीच्या स्ट्रीम 125 MH41 BS 1049 सिटी होंडा MH15 HT 2730 आणि हिरो होंडा MH 17 AS 7781 या 3 मोटरसायकली या आगीत पूर्णपणे नष्ट झाल्या। ही आग दुर्घटना होती की जाणीवपूर्वक लावण्यात आली याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये। राजेंद्र बहोत यांनी सांगितले की आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या कुटुंबासह जागे होतो। रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। काही वेळातच अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराजवळ पार्क केलेल्या मोटरसायकलींना आग लावली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक सुधाकर मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि मनमाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांना फोनद्वारे घटनाची माहिती दिली आहे। मनमाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। आगीचे नेमके कारण आणि आरोपीचा उद्देश काय होता याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे। या घटनेने शहरात चर्चेला उधाण आले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीचा शोध घ्यावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। मला सकाळी फोन आला राजेंद्र बहोत आमचे मिथून धिंगारे यांचा का असं वार्डामध्ये राजेंद्र बहोत यांच्या 2 टू-व्हीलर जाळून टाकल्या कोणी अज्ञात इसमाने, आणि त्याबाबत मी नगरसेवक म्हणून मी आलो, तिथं पाहणी केली, बघितलं तर अत्यंत अशा पद्धतीने गाड्या झालेल्या आहेत की एक जुनी दुश्मनी असल्या प्रकारचा तो या ठिकाणी असं वाटतंय। रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान त्या गाड्या संपूर्ण जळून खाक झालेल्या आहे। अत्यंत नव्या गाड्या होत्या 6 महिन्यापूर्वी घेतलेल्या, आणि आजूबाजूचे देखील घर, जर ती आग लवकर विझवली नसती तर संपूर्ण एरियामध्ये संपूर्ण घर जळून खाक झाले असते आणि फार मोठी जीवितहानी झाली असते। रात्री सर्व रात्री झोपेत असल्या कारणाने अत्यंत मोठी जीवितहानी झालेली असती, आणि वेळीच राजेंद्र बहोत आणि उठल्यामुळे त्यांनी आजूबाजूचे त्यांनी ते पाणी टाकल्यामुळे ते जाळ विझवला, त्यामुळे जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे। आणि याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केलेली आहे। पोलिसांनी याचा तपास करून ज्यांनी कोणी गाड्या झालेल्या असेल त्याचा शोध घेऊन आणि त्याला कडक शासन द्यावं, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा नाही तर नासन झाल्यास आम्हाला एक नगरसेवक म्हणून मला देखील त्यांच्या वतीने आम्हाला आंदोलन करावं लागेल। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।